हॅलो एव्हरीवन. तर आतापर्यंतचा बर्थडेचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत काय काय केलं हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर का नसेल बघितलं तर जाऊन बघा. आणि आता दुपारपासूनची तयारी जी बर्थडेची चालू झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे एका साईडला स्वयंपाक चालू होता आणि दुसऱ्या साईडला डेकोरेशन चालू होतं. हे माझा भाचा आम्ही डेकोरेशन करत होतो. मी अधामधात ग्रितिकला घेत पण होती, डेकोरेशन पण करत होती, स्वयंपाकात मदत पण करत होती, जे जमेल तसं करत होती. आणि तिकडे पूनम काकू आणि मम्मी स्वयंपाक करत होत्या. बर्थडे निमित्त जेवण होतं. तर जेवणामध्ये होते गुलाबजामुन, पुलाव, मटर आलूची भाजी आणि चपात्या, सलाद वगैरे हे सगळं काही होतं. आणि डाळीची चटणी पण होती. तर पुलाव पूनमच्या हातचा होता, जी की काकूची मुलगी आहे तिच्या हातचा पुलाव होता, काकूच्याची भाजी होती आणि बाकीचं सगळे कामं सगळे मिळून करत होतो आम्ही. आणि आमचा ग्रीटिंग बघा आधामधात त्याचं चालूच होतं. आज झोप कुठे गेली होती काय माहिती, झोपतच नव्हता तो. कधी टेबल खाली तर कधी खुर्ची खाली तर कधी या रूममध्ये त्या रूममध्ये असा तो फिरत होता. त्याचे कारनामे चालूच होते. त्याला सांभाळत कसे तरी आम्ही कामं करत होतो. आणि जेवण असल्यामुळे हॉलमध्ये आम्ही ठरवलं होतं की बर्थडे करायचा, म्हणजे मुलं वगैरे बसतील आणि दुसऱ्या एक रूम आहे तर त्या रूममध्ये जेवण करायचं. त्यामुळे ही एक रूम स्वच्छ करणं चालू होती. त्या रूममध्ये आम्ही जेवण करणार होतो. तर संध्याकाळ झाली होती. संध्याकाळी बघा ग्रितिक झोपला होता. ग्रितिक किती वेळपर्यंत झोपलाच नाही. नंतर मी त्याला झोपवलं तर तो संध्याकाळ 7ही वाजले. आमच्या सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या तरीही तो उठायचं नावच नव्हता घेत. आमच्या तयाऱ्या वगैरे होऊन आम्ही बसलो होतो. तेव्हा कुठे तो उठला. आम्ही त्याला उठवलंच नाही, त्याची पूर्ण झोप होऊ दिली. जर का झोप नाही होऊ दिली असती तर तो चिडचिड केली असती त्यांनी, म्हणून मग त्याची पूर्ण झोप होऊ दिली. त्यानंतर त्याचीच तयारी राहिलेली होती. त्याची मस्त तयारी केली, त्याला छान आवडलं. आणि बघा तो त्याच्यासारखा दिसतोय ना, त्या हिरोसारखा ज्या गाण्यामध्ये तो आहे, नाचो 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 नाचो, असाच मी त्याला ड्रेस घेतला. मला हा ड्रेस खूप आवडला होता. खूप मस्त ड्रेस होता हा. मला बघितल्याबरोबरच आवडला होता हा ड्रेस वगैरे घालून मी त्याला मस्त तयार केलं. सगळ्यांना आवडलं होतं. गार्गिनी आणि तिच्या पप्पांनी व्हाईट घातलेलं होतं आणि आम्ही दोघांनी ब्लॅक घातलं, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन आज केलं होतं. तर केक बघू शकता तुम्ही, केक कसा आहे. केकवरनं ही अशी छोटीशी डिझाईन मीच टाकलेली होती, कारण की ग्रितिकनं आमचा असाच झोपतो. जर का तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर ग्रितिक असाच झोपतो, म्हणून मला असाच एक छोटंसं बावलं असं पाहिजे होतं केकवरती, की असा ग्रितिक आमचा झोपतो. तर असा हा केक, मला केक खूप आवडला. बघितल्याबरोबरच केक मला आवडलेला होता. आणि आता आमची तयारी बघितली तुम्ही, केक बघितला. चला तर आता करूया आपण बर्थडे सेलिब्रेशन. तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर आम्ही केली जेवणं. नाही, जेवायच्या आधी झालं गिफ्ट्स मिळाले ग्रितिकला. सगळ्यांनी गिफ्ट्स दिले. सगळ्या लहान लहान मुलांनी गिफ्ट दिले. तर ग्रितिक बघा कितका छान बसला होता ना गिफ्ट घेताना. तो जराही हालला नाही, डुलला नाही, मस्त चेअरवर बसला होता. त्याला खूप छान वाटत होतं गिफ्ट घेताना. आणि त्यांनी गिफ्ट्स घेतले आणि मग त्यानंतर आम्ही या लहान मुलांना वाढून दिले. त्यांचं जेवणं झाले. त्या मुलांची जेवणं झाल्यानंतर माणसांची जेवणं झाली. माणसांची जेवणं झाल्यानंतर मग आम्ही लेडीज जेवलो. तर अशा प्रकारे जेवणं वगैरे झाली. आणि जेवणं झाल्यानंतर ह्या काकू आहेत ज्या की मी म्हटलं ना पहिल्या व्हिडिओमध्ये मी गाडी दाखवलेली आहे घेतलेली, तर त्यांच्याकडे आज गाडी पण घेतली. आणि त्यांच्या आईचा बर्थडे पण होता, तर त्यांचा वाढदिवस होता आज. मग आज आम्ही पण इथे त्यांचा वाढदिवस केला. त्यांना टिक्का वगैरे लावून सगळ्यांनी त्यांना बर्थडे विश केलं. तर ह्या काकूंना पण हॅपी बर्थडे. आणि ह्या बघा माझ्या मैत्रिणी भरपूर चिल्लर पार्टीज आम्ही बोलवली होती. मोठ्यांवर जास्त जोर न देता आम्ही लहान मुलांना जास्त बोलवलेलं होतं. घरातच वाढदिवस असल्यामुळे जेवढे बसतील घरामध्ये तेवढेच मुलं आम्ही बोलवलेत. खूप अशी गर्दी नाही केली घरामध्ये. आणि कारण की ग्रितिकही पहिलाच वाढदिवस आहे, ग्रितिकही लहान आहे. खूप सारेजण बोलवून मग त्याची चिडचिड होईल असं आम्ही नाही केलं, लिमिटेड लोकांनाच बोलवलं. तर अशा प्रकारे हा असा आमचा बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि संध्याकाळी वेळ आली ते गिफ्ट्स ओपनिंग
तुमची. तर गिफ्ट ओपन करताना बघा ग्रितिक इतका उत्सुक होता ना, त्याला असं वाटलं होतं की हे फोडू का ते फोडू, हे गिफ्ट्स घेऊ, म्हणजे त्याला असं त्याला कळत नव्हतं की हे गिफ्ट्स आहे, पण त्याला कलरफुल दिसत होतं ना, त्याच्यामुळे तो खूप बघत होता त्यांच्याकडे. तर आम्ही त्याला गिफ्ट ओपन करून दिलं. तर सगळ्यात आवडतं गिफ्ट बघा त्याचं हे आहे. माझ्याकडे ज्या मावशी येतात तर त्यांनी हे त्याला गिफ्ट दिलं हे, आणि त्याला खूप आवडलं. एक म्हैस आहे, ही म्हैससारखीच आवाज करते आणि चालते, तर ती खूप पकडत होता हा, जाऊन त्या म्हशीलाच पकडत होता. तर अशा प्रकारे हा माझा ग्रितिक 1 वर्षाचा झालेला आहे आणि अशा प्रकारे याचा बर्थडे पण सेलिब्रेट झाला आणि खूप छान राहिला. महत्त्वाचं म्हणजे त्याने जराही त्रास दिलेला नाही आहे बर्थडेच्या दिवशी. थोडीही किरकिर केली नाही, थोडाही रडला नाही, कोणाची नजर नको लागायला, पण खूप मस्त राहिला. आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या बाळासोबत असू द्यात आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरही तुमचा सपोर्ट असू द्या. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि ग्रितिकला आशीर्वाद द्या, खूप 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 प्रेम द्या.